नमस्कार, वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 42 घेऊन आलेलो आहोत, तो म्हणजे व्हेजिटेबल पॅनकेक। व्हेजिटेबल पॅनकेक करण्यासाठी मी घेतलेले आहे इथे बटाटा, एक बटाटा घेतलेला आहे मीडियम साईजचा, तो उकडून सोलून किसून घेतलेला आहे। आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये टाकणार आहे गाजर, बारीक म्हणजे किसून घेतलेला गाजर आहे, एक छोट्या साईजचा गाजर आहे, त्यानंतर एक छोट्या साईजचा बारीक चिरलेला कांदा आहे, भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे। आता हे सगळे जिन्नस पहिले आपण एकजीव करून घेणार आहोत एका ह्याच्यामध्ये। म्हणजे आता मी जे बाउल घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये बटाटा किसून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये सगळे जिन्नस एकजीव करते आहे। त्याच्यानंतर मिक्स करूया थोडंसं आपण हे, आणि त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत बाकीचे इन्ग्रेडियंट्स। जे मसाले आहेत थोडेसे नॉर्मलीच मसाले आहेत, घरातले बेसिक सामानापासूनच आपण हे टिफिनमध्ये देणार आहोत। हळद टाकलेली आहे थोडीशी, पाव चमचाभर एवढं। लाल तिखट टाकलेलं आहे। तुम्ही ते मुलांना वगैरे देत नसाल, मोठ्यांसाठी वगैरे बनवत असाल तर याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरून टाकलात तरीही चालेल, पण मी इथे मुलाला देते ना, त्याच्यामुळे याच्यामध्ये टाकलेलं आहे लाल तिखट, कारण का मिरची दाताखाली येऊ नये म्हणून। त्यानंतर धना जिरा पावडर थोडीशी टाकलेली आहे, सफेद तीळ टाकलेले आहेत थोडेसे, त्याचा एक छान फ्लेवर येतो सफेद तीळ। आणि ते नंतर जसे तळले जातात ना, शेकले जातात, त्याच्यामध्ये छान वाटतात ते। त्यानंतर टाकलेला आहे चाट मसाला थोडासा, एक छोटा चमचाभर एवढा चाट मसाला टाकलेला आहे, आणि चवीनुसार मीठही टाकलेलं आहे, थोडंसं याच्यामध्ये स्किप झालेलं आहे ते। आणि आता याच्यामध्ये टाकतो आहे बेसन, म्हणजे थोडंसं बाइंडिंगसाठी पाहिजे ना, त्यामुळे छोटासा एक चमचाभर, चमचा बघितलाच असेल तुम्ही, तेवढा एक चमचाभरच आपलं बेसन घेतलेलं आहे, जास्तही नाही घ्यायचं आहे, कारण का आपल्याला चिला वगैरे नाही बनवायचं आहे, पॅनकेक बनवायचे आहे, त्याच्यामुळे थोडं चमचाभरच घेतलेलं आहे बेसन। आणि आता पहिले सगळे व्यवस्थित जिन्नस एकजीव करून घ्यायचं आहे। त्यानंतर लागेल तसं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे, आणि एक थिक याच्यामध्ये बॅटर तयार करायचं आहे ना। स्लरी तयार करायचे पातळ वगैरे, किंवा मीडियम ह्याच्यामध्ये पण नाही ठेवायचे, थोडंसं थिक ह्याच्यामध्येच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे। म्हणून मी हळूहळू थोडं थोडं पाणी टाकते, जेणेकरून एकदाच पडू नये, जास्त होऊ नये, आणि नंतर मग बेसन वगैरे जास्तच टाकलं तर मग तो चिल्याचाच प्रकार होणार, त्याच्यासाठी म्हणून हळूहळू पाणी टाकते। जसं पहिले थोडंसं पाणी टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे, त्यानंतर सुकं सुकं खूपच वाटलं तर पुन्हा अजून पाणी टाकायचं आहे। अशा पद्धतीनेच आपण पाणी टाकून घ्यायचं आहे, नाहीतर ते खरंच खूप स्लरी होईल, आणि आपल्याला चिलं तर बनवायचं नाहीच आहे ह्याच्यामध्ये। तसंही बनवून देऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, पण मी ते आता आपण पॅनकेक बनवतो आहोत लहान मुलांसाठी, आणि छोटे छोटे असले की मुलांना ना खायला पण खूप छान वाटतात, आणि बघूनच ते खूप छान वाटतात। बघा याची कन्सिस्टन्सी याच्यामध्येच पाहिजे, बघा तुम्हाला दाखवलेली आहे ना तशी याच्यामध्येच ठेवा कन्सिस्टन्सी, कारण का उकडलेला बटाटा वगैरे असल्यामुळे ना, त्यामुळे तो अजून थोडंसं घट्ट होत जाणार, म्हणून मी अजून पुन्हा थोडंसंच पाणी टाकलेलं आहे, आणि पुन्हा एकजीव करते। एका साईडला पॅनही गरम करायला ठेवलेला आहे, म्हणजे तेल वगैरे टाकून। बाहेरचा आवाज थोडासा इग्नोर करा। आणि आता मस्त आपलं बॅटर तयार झालेलं आहे, पॅनही गरम झालेला आहे, तेल टाकलेलं आहे, तेल मस्त व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे। आणि ह्याच्यामध्ये आपण छोटे पॅनकेक जसे टाकतो, जसे चमच्याच्या साहाय्यानेच एक एक चमचा, 1 ते 1.5 चमचा घेऊन पॅनकेक आपण छोटे छोटे टाकायचे आहे। बघा इथे 1 चमचाभर घेतलेला आहे बॅटर अशा पद्धतीने, आणि थोडंसं चमच्याचा पाठचा साईड जो आहे ना त्याच्याने प्रेस करायचं आहे। जास्त पातळ करू नका, जास्त आणि जाडही ठेवायचे नाही आहेत। आपण नॉर्मल याच्यामध्ये थोडंसं एक, म्हणजे आपण कटलेट वगैरे कसे जेवढे जास्त घट्ट असतात तसे जास्तही ठेवायचे नाही आहेत, थोडेसे चपटे असे आपण हे करायचे आहेत। अशा पद्धतीने 1-1 चमचा बॅटरचे भरपूर होतात मस्त असे पॅनकेक। इथे जवळपास मी एका पॅनमध्ये 3 पॅनकेक टाकलेले आहेत, एका टाईमला तेवढे जाऊ शकतात। आणि आता नंतर बाकीचे आपण जे आहेत ते नंतरच्या याच्यामध्ये टाकायचे आहेत, आणि अशा पद्धतीने आपण व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे। थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे साईड चपटे होतील थोडेसे, आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडने मस्त असे शेकवून घ्यायचे आहेत। एका साईडने मस्त असे कुक होत आले ना की आपण त्यांना पलटून घ्यायचं आहे। बघा तेलही थोडंसं शोषून घेतलेलं आहे, आणि थोडेसे छान एका साईडने कुक झाले की आपण ह्याला पलटून घेऊया। दोन्ही साईडने अलटून पलटून मस्त असं गोल्डन कलर येईपर्यंत आपण ह्याला शेकवून घ्यायचे आहेत, आणि खरंच खूप डिलिशियस लागतात। मुलं तर नक्कीच आवडीने खातील अशा पद्धतीचं। जर तुम्ही त्यांना टिफिनला दिलं तर टिफिन नक्कीच घरी खाली येईल, आणि हेच तर पाहिजे असं प्रत्येक आईला, अजून काय पाहिजे असं। अशा पद्धतीने आता आपण सगळे पॅनकेक तयार करून घेऊया, आणि थंड झाल्यानंतर टिफिनमध्ये भरायला घेऊया। इथे आता थंड झालेले आहेत, टिफिनमध्ये मी इथे पॅक करते आहे। बाकी याच्याबरोबर फ्लेवरफुल असल्यामुळे मी सॉस वगैरे तर देत नाही, तुम्हाला तुमच्या मुलांना आवडत असतील त्यांना तर देऊच शकता, पण मी इथे सॉस वगैरे काहीच मुलांना देत नाही। असेच पॅनकेक तो खरंच आवडीने खातो,
आणि हा याचा फायनल लुक बघा किती सुंदर आलेला आहे आणि कितकी डिलिशियस आहे. इवन कलर आलेला आहे सगळीकडे आणि खरंच खूप टेस्टी होतो. तुम्ही नक्की ट्राय करा. टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 42 इथे कंप्लीट झालेला आहे. कसा वाटला नक्कीच सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.